100% पुण्य चालायचं ते सत्ययुगात. त्यातून 75% कडे आले ते त्रेतायुगात. 50% कडे वळतोय तर ते तुमच्या द्वापार युगात. आणि पूर्ण जर पापच म्हणतोय तर हे कलियुग आहे. मग त्याला रूल करतोय तो राहू. परसेप्शन, भ्रम, भीती ह्या गोष्टी त्याला रूल केल्या जातात. पण तितकंच त्याची पॉझिटिव्ह जर सकारात्मकता तुम्ही घेतली तर राहू राजा आहे. म्हणून तर कुंडलीमध्ये दशमस्थानात राहू बसला की मी सगळ्यांना सांगतो, जर कुणाच्या कुंडलीत दशमात राहू आहे तर राहू दसमे, दुनिया बसमे, अशी गोष्ट सांगतो मी. आणि असतातही तसे बरेचसे पॉलिटिशियन ते पॉलिटिशियनही असतात. पॉलिटिशियनच्या कुंडलीमध्ये राहू दशमात आहे. नरेंद्र मोदींच्या कुंडलीमध्ये राहू 6व्या घरात आहे. कुंडलीतल्या 6व्या घराला शत्रू अंता योग तयार होतो ज्यावेळेस राहू, शनी, सूर्य, मंगळ ह्या ग्रहांची तिथे प्लेसमेंट पाहिली जाते. त्यावेळेसला सांगितलं शत्रुहंता योग तयार होतो. तर सांगितलं जातं सर, कुंडलीमध्येच नरेंद्र मोदी यांच्या पत्रिकेत 6व्या स्थानात राहू आहे. राहू जर तिथे आला तर सांगितलं तर तू फक्त चालत राहायचंय. तुझे दुश्मन जे आहे ते सगळे संपवणार, मी संपवणार.